नमस्कार भावांनो बहिणींनो. कालचा व्हिडिओ काढला म्हणलं आई बाबाची लय आठवण आली. लगेच बाबानं व्हिडिओ पाहिला आणि फोन केला आहे ना रे भैया. मग बाबाला वाटलं माझ्या ताईला माझी आठवण आली तर मग फोन केला. अशी असती माय बापाची माया. लगेच म्हणे ताई तो व्हिडिओ पाहिला म्हणे, मी पाणी देत होतो म्हणे, मग वरी लिंबाच्या झाडाखाली बसलो म्हणे, मग तो व्हिडिओ टाकला तर व्हिडिओ आला म्हणे मला. मग व्हिडिओ पाहून बाबानं लगेच फोन केला. अशी असती माय बापाच्या मायासारखी माया कुठं धुंडल्यान भेटत नाही. खरंच आई बाबाची माया लई वेगळी असती. आता फोनवर बोलले मग मला बाबा बाय करू लागले तर मला लडूच आलं. म्हणजे सगळं वातावरण दाखवलं, जांबाचे झाडं दाखवले, गहू दाखवला, सगळं वातावरण दाखवलं. तुरीच्या शेंगा आल्या म्हणे ताई, लय जांबा आली म्हणे, आता तो लय खाल्ले असते, तुला लय जांबा आवडतेत. हारसू भैयाला पण म्हणे तुला जांबा आवडतेत. गहू दाखवला. तो गहू तर एवढा भारी झाला. आता तुमच्या ताईनं लय हिडो काढले असते तर मग तुमचे दाजी म्हणू लागले म्हणे मामाला म्हणा थोडासा हिडो काढा आणि आम्हाला पाठवा. हिरव्या वातावरणाचा लय भारी. मी तर म्हणते जमिनीला जांब टेकले, जमिनीला. तुम्ही विचार करा किती भारी वातावरण आलं असतं हिडोत. तर मग म्हणले खालीवर व्हायला लागलेलं की मस्त वातावरण हे ते हिरवं. तर मग म्या म्हणलं म्या लय हिडो काढले असते तर दाजी म्हणे हो म्हणे. तर जांब तर लगे सगळे पिवळे झाले, थैलीत तोडून ठेवले होते बाबांना लेकरासाठी. तर लय भारी वाटू लागलं. म्याच खावा ते जांब घेऊन, एवढे व्हिडिओ कॉलमध्ये भारी वाटू लागले. आणि भैयाला जांब आवडते तर इकडं दाजी आम्हाला जांब खाऊ देत नाही. तर लय मन हे होऊ लागलं जांब पाहून. लय का लय. आता ह्या वर्षी मग भाषे पण खायला लागलेत लहान लहान. नाहीतर मग त्याला काय मा भाऊ जांब हे खाऊ देत नव्हता, पण आता ते थोडेसे मोठाले व्हायला लागलेत तर ते पण खातात आता ह्या वर्षी. असं आहे, त्याला पण लय जांब आवडते. तर आता तुमची ताई मस्त लगे मग बाबाला बाय करू लागले तर मला लय लडू येऊ लागलं बाबाला पाहून. मग म्या म्हणलं किती आई बाबाची माया वेगळी असते. मग आई पण म्हणे तुला जर वातावरण जर वावरातलं पाहायचं असेल म्हणे ताई तर मग बाबाला फोन करायला लाव म्हणे. मग हेडो टाकणं लगेच बाबाचा फोन आला. मग दाजीला पण म्हणलं मला माझ्या आई बाबाची लय आठवण आली ती. म्हणलं बाबाने व्हिडिओ कॉल केला तर सगळं वातावरण दाखवलं. म्हणलं लय भारी वाटू लागलं. आणि तू बाबानं म्हणजे पाणी हे दिलं तर लगे तूर तर वाकून गेली. एवढ्या शेंगा लगे हिरव्या गार लगे लय भारी वाटू लागलं. लय का लय. आणि आता तुमच्या ताईला काय भाजीपाला आणायला जायचं काम नाही मार्केटमध्ये. आता दाजी सगळं भाजीपाला घेऊन येतात आता तिकडून. तर मग ते येताना सगळा भाजीपाला घेऊन येतात. तर त्याला पानगोबी लय आवडते. तर म्हणे तो लय भारी पानगोबी केली ती, तर डबल ते पानगोबीच घेऊन आले. तर मला काय ते खाऊ वाटत नाही. आणि जास्त आवडीचा भाजीपाला द्यायचं ती पानगोबी आणि ते वांगे. दर दिवस जर दिले वांगे तर वांगेच खातेत. मग हारसू भैयाला काकडी आणा म्हणलं तर मस्त हिरवी काकडी आणली. तर तोंडाळे कसे लागतात तशी काकडी आहे ती खायला यायला. म्हणलं का तुम्ही तोंडाळे आणले काय आणलं प्रकारची हिरवी गार काकडी. आणि भैया तोंडाळे खाल्ल्यासारखी नाही का रे काकडी पप्पानं आणेल. मला तर तोंडाळे खाल्ल्यासारखी वाटली. असं झालं तर तोंडाळे खाल्ल्यासारखी. तर दाजी म्हणे पागल कुठं तोंडाळे आहेत का म्हणे ती. तर मला वाटू लागलं भैया तोंडाळे खाल्ल्यासारखी आहे. आणि हारसू भैया आमचा लय लाजाळू आहे. हारसू भैयाला कामाला जायचा एवढा शोक यायला लागलाय. म्हणतोय मला कामाला जाऊ दे पण मी नाही म्हणते. दाजी नाही म्हणते. तर असं करायला भैया मित्रांसोबत पण नाही. शाळा शिकायची आपल्याला मी अशी सांगते. आता मस्त लगे अख्खाल्या वांग्याची भाजी बनवणार आहे मी. आणि भैयाला काय वांगे आवडत नाही तर थोडासा रसा बनवला तर मग खाऊन घेईन ते. असा करीन. आता भैयाला मस्त पोहे बनवून दिले होते, ताक पोळून दिलं. भैयाचा सकाळचा नाश्ताच तो असतो. तो पण बोलू बोलू सवय लावली म्या. नाश्ता करायला आलाय तो आता मधात शाळेतून. म्हणजे किती वाजता सुट्टी भेटते रे बाळा. 9:40 का. आणि लगेच खायचं आणि पळायचं. शाळा जवळ आहे. दाजीला म्हणते मी लेकराला सायकल घेऊन द्या म्हणून, पटकन लेकरू येईल. लय जवळ शाळा आहे पण यायला जायला टाईम लागतोय. तर तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा. पण तसं म्हणावं तर हारसू भैयाला मोटरसायकल आहे. तर हारसू भैयाला सायकल आवडन का. स्पेशल मोटरसायकल आहे भैयाला कुठं जायला. सामान जर आणून द्यायचं असलं तर हारसू भैया गाडीवर जातोय. आणि मग मला पण वाटते पेट्रोल पाहिजे त्याच्या गाडीत. कसं मग मा भैया सगळं सामान आणून देतोय आहे ना भैया. म्हणजे मला आता
तुमच्या ताईला म्हणजे जावं लागते फक्त सांबार मिरच्या घ्यायला, नाही तर सगळं घराच्या आत दाजी आणून देते सगळं. भैया आता ताईला काही एवढी वदवत नाही, घरात घरात कटावून जाती तुमची ताई. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडोमध्ये.